कसं असतंय माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा आपलं मन कुठल्या गोष्टीत लागत नसतं तेव्हा आपल्यासोबत ताण तणाव, टेन्शन, राग, चिडचिडपणा ह्यासारख्या गोष्टी होत असतात. आता माझ्या मते ह्या सगळ्यावरती एकच सोल्युशन असते, ती म्हणजे आपलं घर. आता 1-1.5 महिना झाला असेल मी पुण्याला आलेला. त्याच्यामध्ये मी कॉलेज केलं आठवडाभर आणि वारी केली 15-20 दिवस. पण त्याच्यात पण आपल्या गावाची आठवण आली की चला म्हणलं जायचं घराकडे. आता माझं कसं असतं माहिती का, फिक्स नसतं की बाबा आपल्याला ह्या दिवशी जायचं आणि ह्या दिवशी नाही जायचं. जेव्हा मनात आलं तेव्हा आपण घराकडे जात असतोय. कसं आहे माहिती का, आपल्या मनाचं काही कोणी राजा नाही. आपल्या मनात आलं ही गोष्ट करायची तर आपण करतोच. कसा विषय, आई वडील आपल्याला कधी कुठल्या गोष्टीत टोकत नाही. तुला जे योग्य वाटते ते तू कर, तू बरोबर आहे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. अहो, आपल्या चांगल्या वाईटाचा विचार करणारा आपल्या आई बापाशिवाय ह्या जगात आहेच तर कोण. विषय असा आहे, अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण काय कुठला मागचा पुढचा विचार करत नाही. मनाला वाटलं की नाही आपल्याला हे करायचं आहे, आज आपल्याला घरी जायचं आहे, गावाला जायचं आहे, मग आपण कुठला मागचा पुढचा विचार करत नाही. डायरेक्ट बॅग भरतो, निघतो गावाच्या दिशेनं. तसं बघायला गेलं नाही तर पुण्यापासून आमचं गाव आहे बघा 175 किलोमीटर आणि आम्हाला जायला 2 रस्ते आहेत. एक दिवेघाट मार्गे लोणंद, फलटण, शिंगणापूर आणि दुसरा कात्रज बोगद्यातनं शिरवळ, लोणंद, फलटण आणि शिंगणापूर असा रस्ता आहे तो. आता पुण्यातनं निघायला आम्हाला वाजल्या बघा 4:30. आता 4:30 वाजता निघालोय म्हणल्यानंतर पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक तर लागणार होतं. मग आम्ही हडपसरला जाण्याऐवजी आम्ही म्हणलं नवले ब्रिजवरनं जाऊया आपण कात्रज बोगद्यातनं. आणि आज काय विषय होता काय माहित, नवले ब्रिजवर बघायला गाडी नव्हती. आता गाडी नसल्यामुळे ट्रॅफिक पण नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पाठदिशी पुण्यातनं बाहेर पडलो की आम्हाला निसर्गाचा एवढा खतरनाक व्ह्यू बघायला भेटलाय ना. जिकडं बघल तिकडं पावसामुळे ढगाळ वातावरण झालं, पाऊस पाणी सगळं चालूच होतं. विषय हरडं नियोजन खटच होता बघा. आता घरनं निघायला लेट झाल्यामुळे आम्हाला गावाला पोहोचायला बी लेट होणार होतं हे आम्ही डोक्यात फिट्टच करून ठेवलेलं. त्याच्यामुळे आम्ही फलटण मध्ये गेलो की थोडा वेळ थांबलो, चहा पिऊन डायरेक्ट धरला आम्ही नातेपुत्याचा रस्ता. कसं आहे, आमच्या गावाकडे येणारे ऑलमोस्ट सगळी लोक आता नातेपुत्याकडे येते ती टाइम वाचवासाठी. मग नातेपुत्यात आम्ही डायरेक्ट बघा पोचलो मोहित हॉटेल पाटीलवरती जेवणाचा तावन लावला, विषय हरडं नियोजन खट लावला. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये.